मोठ्याने नीट राहावं. कुंभकर्णाच्या लक्षात आलं. एकटं शानवाला ते हात लावला, कानाला उडी मारल्याबरोबर हातात पकडलं. 10 मिनिटात पूर्णविराम करतो. गंधमादनाचा हातात घेतला आणि सांगितलं, का रे कोणाचा आहे? रामाचा आहे. काय दिलं रामानं? काय नाही म्हणले, त्याच्या सृष्टीत निर्माण झाल्या झाडाचा पाला आम्ही खातो, याच्याकरता त्याच्या नावाचं भजन करतो. कुंभकर्णानं सांगितलं, तुला 10 घरं सोन्याचे देऊन टाकतो, तू एकदा रावण म्हणतो का? इमानदारीनं तुम्हाला सगळ्याला एकूण एकाची शपथ आहे. आपण किती रुपयात फुटत होतो? 15 दिवस दुसऱ्याच्या गाडीत बिल्ला लावून बसला आणि उद्या मतदान, आज संध्याकाळी बंडल आलं की पहाटच फुटला. हे माणसं, हे माणसं, हे माणसं. राजकारणाचं असंच असतं, काय नसतं. म्हातारीनं रस पापड्या केल्या चिमणेवा, उन्हाळ्याचे दिवस रस पापड्या केल्या, कच्चून रसन पापड्या पापड्या त्या अशा मस्त तळल्या होत्या. तिनं रसात टाकल्या की चुरचुर वाजायच्या आधी नरम होईत. पापड्या तशाच होत्या ना. काय कायच्या पापड्या म्हणजे गवऱ्याची धापडं. हो, काय काय बायलंय सुगरण. एका बाईनं बोटोळे केले, चमच्यानं खाचत नव्हते, हातानं तोडून खाल्ला बोटोळा. काय काय सुगरण नाही. म्हणजे सगळ्या रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे मला कळतंय कसं असते. तुम्ही घरचंच खाता, इतकं काय कळणार आहे तुम्हाला? रोज 2 गावचं खातो. पापड्या केल्या आणि वरी वाळू घातलेल्या पापड्या. चैत्रात पाऊस पडला. म्हातारी म्हणली, बब्या अरे पापड्या भिजत्यान, जायवर वरी कुरड्या भिजत्यान. दुसऱ्याच्या माळदावून बब्या गेला आणि धोतराचं गोथोडं बांधलं, पण वरी टाकूस तर पाऊस वाढला. खालून वरून आवाज दिला, बाबा पापड्या भिजत्यान, वरून गठोडं टाकू का? ते म्हणला, टाकल्यावर चुरा होत्या ना. आणि ते म्हणला, लांबून येऊस तर भिजत्यान, आणि टाकल्या तर चुरा होत्या. मग ते म्हणला, उडी हाणू का? बाप म्हणला, हान. म्हणला, तंगड मोडून ना. बाप म्हणला, मी धरतो ना, हान उडी. बाब्यानं उडी टाकली, बाप बाजूला सरकाला. पोरग बापाला म्हणलं, काऊन बाजूला सरकाला? तू कालपासून म्हणत होता ग्रामपंचायत लढवायची. तुला याच्याकरता हुशार गेलं की राजकारणात बापाचा पण विश्वास नसतो. त्याच नाव राजकारण असतं. तो मग विश्वास धरून कशाला उडी हाणली? म्हणला, मोडत होतं तंगड. आगाव पण. आमचं एक पाहुणं परवाला ग्रामपंचायतला उभं राहिलं. 3.5 एकर जमीन, 29 शेळ्या, 14 मशीन, 15 गाई. चट फुकल्या, नाशिकला इटा उचलायला गेलं. आणि चांगलं गात होतं बरं. मी म्हणलं, तू नको याच्यात पडू. ते म्हणला, तुला मग खपतच नाही. मी म्हणलं, आता कसं खपायला? उचलायला गाठार आता. विठाला विठाला घेत नाही म्हणला. तुझ्याचं नाव घ्यायला त्याचं नावच घेत नाही. इतके इमानदार लोक. कुंभकर्णानं असं दाबलं, पाणीच निघलं अंगातून. पाण्याच्या थेंबातून राम राम आवाज येत होता. कुंभकर्णाच्या लक्षात आलं, मरायले पण राम राम म्हणते. आपल्याकडे यायला पाहिजे अशी इमानदार माणसं. कोण्या क्षेत्रातली कीच माणसं नसावर. फुटके दुरून माऊली जेवायच्या कामाची नसते. फुटका दुरण वाहडा, वरण वाहड, चपाती येऊस तरच वरण गळून गेला. कुत्र्यावानी चपाती खावा लागली. फुटके दुरण जीव पण नीट देत नाहीत. तसे फुटके माणसं चांगल्या चांगल्याला बेजार करतात. विठाला काय काय फुटके. असं भागवत ऐकतेल, असं कीर्तन ऐकतेन, झालं की लगेच पडदा पेटूस तर बिडी आणतील. पडदा मांडपाचा पेटीला त्यानं हिस्तू नाही चुलांगण तिकडे निकून कसं पेटला काय म्हणलं त्याने. बिडी वाढता वाढता इतक्या जोरात सुरका आणला, पुढं जाळ लागला आणि पडदा वाऱ्यान तो मंडप फोकला आणि कीर्तनात रडू लागला. रोमण्यानं हानीन देव. काय करायचे असे फुटके दुरून कुठं आले आणि काही गेले तर काय कामाचे. शेवटी कुंभकर्णाने मारलं. कर 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 दाबलं. हाडामासाचा रक्ताचा हाडामासाचा हाडाचा त्वचेचा गोळा प्रभू रामचंद्राच्या पक्षात फेकला आणि रक्तानं भरलेला हात घेऊन कुंभकर्ण रावणाकडे गेला आणि रावणाच्या कानाला हात लावला. राम शब्द कानात आल्याबरोबर रावणानं तलवारच काढली. कुंभकर्णानं सांगितलं, दादा हात काय तोडीतोस? देह तुला समर्पण केलाय, डोकं काप. अरे राम विरोधक आहे, तुला नाव ऐकल्यावर राग येतो याबद्दल दुमत नाही, पण तुला रामाचं नाव ऐकून राग आणण्याचा माझा मानस नव्हता. माझा मानस एक आहे, त्याच्या पक्षातली वानर मेल्यावर राम राम म्हणतात. त्याच्या पक्षातली वानर मेल्यावर राम राम म्हणतात. इतकी वानर निष्ठावंत आहेत, ते आपल्याला ऐकत नाही.
त्याची बायको देऊन टाक, त्याची पत्नी देऊन टाक, त्याची सीता देऊन टाक, हे कुंभकर्णानं सांगितलं होतं. पण चिमणे महाराज कुत्र्याला चंदन लावलं, कुत्र्याला माऊली चंदन लावलं, चंदन ते बी मलयानळू चंदन लावलं. तितक्यानं जमन म्हणून बावनिया लावलं, तापलिया तेला बावनी चंदन शनये कबुंद शीतल. उकळत्या तेलाला वरचं पापन वर तया चक्षुपाती नवे निधरिया खालती तव काला माझ्यायती शीतल स्नेह करी नैवम गांजा कसम लिखितम. गांजा फुकून दिले का? वरचं पापन खालच्या पापनाला लागतंय, इतक्या टायमात उकळतं तेल बर्फा इतकं थंड करतंय त्याला बावनिया चंदन. आणि कुत्र्याला बावनिया चंदन लावलं आणि बशील कशात? सोन्याच्या पालखीत. तरी आवलात भुकतीच. स्वानशिबिके बैसविले त्याच्या भुंकाने नराहे उगले, त्याचे भुंकाने नराहे उगले, त्याच्या भुंकाने नराहे उगले. के बैसविले त्याच्या भुंकाने नराहे उगले, त्याचे भुंकाने नराहे कुत्र सोन्याच्या पालखीत बसलं तरी बाहेर थुत्तड काढून भुकतच, आणि जवळ आलेल्याचे तोंड जिबीनं चाटीत. कुत्रच असते ते. रावण काय इतका शिस्तीतला होता वय? भावानं सांगितलं, दादा ज्याच्या सानिध्यातले वानर मेल्यावर राम राम म्हणतात इतके इमानदार आहेत, आपल्याला ऐकत नाही तरी ते देऊन टाक. पण स्वभावच रावणाचा वात्रट, ते म्हणलं देत नाही. त्या दिवशी संध्याकाळी गंधमादनाचं प्रेत मारोतीरायला सापड. ऋण सांगतोय, ऋण ऋण ऋण. मारोतीरायला गंधमादनाच्या हाडामासाचा गोळा सापडला आणि प्रभू रामचंद्राच्या वंजळीत दिला, मालक काल कुंभकर्णाने याला मारलंय. भगवंतानं तो गोळा असा कानापाशी धरल्याबरोबर त्या हाडा, जोपर्यंत रक्त वल्लय, जोपर्यंत मांस वल्लय, जोपर्यंत त्वचा वली आहे, जोपर्यंत अस्थित हाडात पाणी आहे, तोपर्यंत राम राम म्हणत होतं शरीर त्याचं. राम राम तोपर्यंत शरीर राम राम. विटेवरच्या मालकानं हृदयाशी गोळा धरला आणि डोळ्यातल्या पाण्यानं तो गोळा धुतला आणि आवाज दिला, राजे. बिभीषण म्हटले नाही प्रभू रामचंद्र, बिभीषणाला राजे म्हटले. राजे जी प्रभू, याला समाधी द्यायची. आणि गंधमादनाला समाधी दिली. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सचेल स्नान केलं. स्नानाचे 16 प्रकार सांगितले. अंत्यविधीला गेल्यावर वापस आल्यावर कपड्यासह आंघोळ करतात, बूट चप्पल धुतेत आणि आपण आंघोळ केलेलं बकीट पालथं घालतेत आणि मग टावेल घेऊन वरचे कपडे सोडून बाहेर यायचं. त्या स्नानाला सचेल स्नान म्हणतात. असं स्नान प्रभू रामचंद्रानं गंधमादनाला अंत्यविधी झाल्यावर केलं आणि आवाज दिला, राजे हे करतोय. रावण मेल्याच्या नंतर लंका तुम्हाला देऊ केली, मी संकल्प सोडाय, पण एक इच्छा प्रगट करतोय, माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश आहेत, या सर्व देशात वारकऱ्याची सगळ्यात आधी जर सोन्याची समाधी झाली असेल तर ती त्रेतायुगात, त्रेतायुगात वारकऱ्याची झाली. त्याचं नाव आहे गंधमादन नावाचा वारकरी. गंधमादन नावाचा वारकरी. आणि जाता जाता बिभीषणाला रावण मारल्याच्या नंतर आकाश मार्गानं प्रभू रामचंद्र चालले कामक नावाच्या विमानात बसून. ऋण सांगतोय सज्जनांनो, ऋण. आकाश मार्गानं ज्या वेळेला विमान जात होतं, विमान जाता जाता एका जागेवर थांबलं. सीताई साहेबांनी विचारलं, विमान का थांबतंय? ते विटेवरच्या मालकाचा सत्कार बिभीषणानं सुवर्ण कमळाच्या फुलाचा माळानं केला. एकात एक 2 पुरावे सांगतो. सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ गळ्यात घातली होती. भगवंताने एक गळ्यातलं फुल तोडलं आणि विमानातून खाली टाकलं. तर सीतेने विचारलं, अमूल्य किमतीचं फुल खाली का टाकलं? तर देवानं सांगितलं, सीते, रावण तुला आकाश मार्गानं घेऊन जात असताना ज्यानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिले त्याचा अंत्यविधी मी इथं केलाय. त्याचं नाव होतं जटायू. म्हणून जगाच्या मालकावर त्याचं कर्ज होतं माऊली. विश्वातल्या पवित्र जगाच्या मालकिनीला नालायकाच्या
त्रासातून वाचण्यासाठी स्वतःचा जीव दिला, बलिदान दिले. सामान्य कर्ज आहे. ह्या कर्जातून मुक्त होण्यासाठी जगाच्या मालकानं गळ्यातल्या सुवर्ण कमळाची माळाचं फुल काढलं, त्याच्यात टाकलं, म्हणून नाचे मागे मागे. त्याच्या मागचा पुरावा तर इतकं गोड आहे. तर्पणविधी केला 3 दिवस. अहो, एका म्हाताऱ्याला 3 पोरं, म्हातारं मेलं, 3 पोरं वायले निघले सारख्या जमिनी. दोघाली एक एक पोरगण, एकाला कोणीच नाही. दोघाली एक एक पोरगण, एकाला कोणीच नाही. ज्याला कोणी नाही ते मेलं. मेल्याच्या नंतर भिंतीला टेकलं. 70-80 एकर जमीन. दोघायला 2 पोरं होते, असे पुतणे होते. चिरल्यावर 3-3 होतील असे पुतणे होते. उभे चिरले तर 4 होते आणि आडवे चिरले तर 8 होतील असे पुतणे होते. इतके जाडजूड होते. माऊली तुमचं काहीच नाही जाड, असे जाड होते ते. हो चिमणे बुवा तुम्ही काहीच नाही, असे जाड होते ते. आणि दोन्ही पुतणे असे पाहू लागले. माणसं जमले, सोयरे धायरे जमले. आता आंघोळीला प्रेत काढायचं, पण कपडे काढायशिवाय प्रेत आंघोळीला काढता येत नाही. पाणी कोण धरायचं, गाडगं कोण धरायचं बाबाजी. मग गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आला आणि त्या बाईला सांगितलं, माय पाणी कोण पाजील. म्हणले 2 पुतणे आहेत, फुकट पाजीत नाहीत. नवरा भिंतीला टेकल्यावर 100 रुपयाच्या बॉन्डवर नवऱ्याचं प्रेत बाजूला असताना बाईनं अंगठा द्याला. किती दुःख असेल हो. या देशातल्या पवित्र स्त्रीचे 14 मान संपत्तीत नवरा गेल्यावर 14 मान. पहिला मान संपतोय, नवऱ्याचं प्रेत खांद्यावर घेतलं की एक विधवा स्त्री येऊन तिचं पदरानं कपाळ पुशीती, 1 मान जातोय. नवऱ्याला पेटून माणसं दारात लिंबाचा डाकळा घेऊन येते, तोपर्यंत गळ्यातली डोरला आणि पायातले जोडे काढून घेतात. 14 पैकी 3 मान सांगितले, 11 पुन्हा कधी पाहू. असे 14 मान ज्या स्त्रीचे जातात, त्या स्त्रीला नवऱ्याचं प्रेत बाजूला असून अंगठा दिला. आणि अंगठ्याच्या वरी गावातल्या व्यक्तीनं लिहिलं, जो कोणी याला पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन देण्यात येईल. दोन्ही पुतण्यानं बनेली फाळ्या. दोन्ही पुतणे पाण्यात पाजायला तयार झाले. इतकी हलकट अवलाद माणसाची. चुलत्याची प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाणी पाजलं नाही. ही कोण? हे माणसं. मला सांगा, जटायूकडून काय घ्यायचं होतं? जटायूला पाणी पाजलं पाखराला, पण पाखरू साधं नव्हतं. मिरे मिरे कश्यपाचा नातू जटायू रे, जटायू नामे विख्यातू. मिरे मिरे कश्यपाचा नातू. पैठणचे मालक सांगते, गिरगावचा बाळ्या नाही. हे वाक्य पैठणच्या मालकाचं आहे. मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू. अरुणाचा रे सुतो. अरुणाचा मुलगा होते ना. आणि कोणाचा पुतण्या? गरुडाचा. त्याचा काका किती पावरबाज माऊली. त्याच्या काका पळशी कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी. त्याच्या चुलत्यापाशी नाचल्याशिवाय पंढरपूरचा मालकच भेटत नाही. इतका पावरबाज चुलता, इतक्या पवित्र कुळातलं पोरग जटायू. आणि त्या जटायूनं सीतेचं संकट हरण करण्याकरता प्राणाचा आहुती दिली. हे कर्ज देवाच्या डोक्यावर होतं. म्हणून जगाच्या मालकानं पाणी पाजलं, भडाग्नी दिला, 3 दिवसाचा तर्पणविधी केला आणि जाता जाता पुष्पांची आदरांजली दिली. म्हणून नाचे मागे मागे. पुन्हा पाठीमागे या थोडंसं. प्रभू रामचंद्र अयोध्येत पोचल्यावर ठराविक दिवसाला एक पत्र गेलं अयोध्येत. पत्र बिभीषणानं पाठील तर लंकेत आवर्षण पडलं. आवर्षण शब्दाचा अर्थ सांगता येईल का जीनच्या पॅन्टीवाल्याला? आवर्षण कशाला म्हणतात? आवर्षण किती सप्ते, किती भागवत, किती रामायण, किती प्रवचन. लांबी रुंदी वाढली आपली, खोली वाढणं ना. खोली गुण कोणाला येतं? तुम्हाला सवय लागली बाकीचे शब्द डोक्याला गुंडाळायची. आवर्षण या शब्दाचा अर्थ पाऊस न पडणे. इथून सुरुवात आहे आपली. वा बरं, हे तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमच्या महाराजाचं शिजत आहे. तुम्ही ध्यानात धरले, आम्हाला तर इटा उचलायला जावं लागेल. पण एक सांगतोय, तुम्ही लक्षात ठेवत जा. तुम्ही लक्षात ठेवलतच आमचे लोक कीर्तन नीट करते. नाही तर तुम्ही असे म्हणले मग आम्ही गाणेच म्हणतो, विठाला विठाला विठाला. आणि कीर्तनाच्या स्टेजवर वाईट ऐकल्याच्या नंतर घराला कुलूप लागत असतं. बरं, कुलूप लागत असतं घराला चुकीचा संदेश ऐकला की. म्हणून तुम्ही इतके सुज्ञ झाले पाहिजे की तुमच्या पुढे आम्हाला बोलताना आमचे कष्टे ओले झाले पाहिजे घामानं. अरे बापरे, पटकन सांगितलं पुरावा आहे म्हाताऱ्याने. मग अशी एक ओळी सांगितली ना. हो चला, पत्र आलं, आवर्षण पडलं. प्रभू रामचंद्र पत्र पाहिल्यावर थोडेसं डोळ्याला पाणी आलं.
सीताई साहेबांनी विचारलं काय झालं मालक? काय नाही, लंकेत पाऊस पडला नाही. तर सीतेनं सांगितलं नका पड ना पाऊस, समुद्र चारी बाजूने आहे ना. चारी बाजूने समुद्र होता. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा. चारी बाजूने समुद्राचा वेढा, पाण्याला काय कमी आहे? भगवंत म्हणतात सीते ऐक, समुद्र चारी बाजूने पण खारा आहे ना. ते पाणी पिता थोडंच येत असते. पावसाचं पाणी पाहिजे ना. संपूर्ण नक्षत्र गेले पण पाऊसच नाही. सीताई साहेबांना सांगितलं पाऊस का पडत नसेल? बिभीषण तर भजने महाराज. बिभीषणानं भजनने नंबर 1चं केलं. किती नंबर 1चं सांगू तुम्हाला? बिभीषणानं भजनाच्या बळावर मारुतीरायानं आग लागल्यावर स्वतःचं घर वाचिलं. तुका म्हणे आगणे झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची. नामाच्या बळावर अभंग नागपूर प्रतीतला आहे बरं. पुन्हा घरी गाथा गेल्यावर वाचतील म्हणले हा अभंग तर शपक आहे. सुंबळ्या अभंग शपक असू दे ना, गाण्यापेक्षा चांगला आहे ना. वक्ते बाबा म्हणत होते विठाला विठाला विठाला. माणसं सगळं कीर्तन चांगलं झालं, जरासं काही मग तिथं काड्या घालतील. हो. आणि हे दात पडल्या जे ना माळी घातल्या का ते लईच कितीत. पहिले महाराज असे नव्हतेच. आताच्या काय शेपटी आल्यात का सोंबळ्या? आणि तू सरी कुठं चांगला आहे? तू जवळून गेला तर तुझ्या अंगाचा ढवळ्या कोंबड्यावानी वासी आलाय. आणि तू लायकीच आहे का? आमचं इचकी तू आहे सोंबळ्या. विठाला विठाला विठाला. आपल्याला वाटते दुसऱ्याने इचकायच्या अगोदर आपणच सांगितलं पाहिजे. हो ना. त्याची वकालत तिकडच बोंबलत गेली पाहिजे. कशाला तू शहाणपणा करतो? पप्याची माय तू या थोतरी धाण्याली तू आमचे धोत्र धुवाला. त्याला इकडे जोर असतो इकडे इचकायचा. ज्याला तिकडं काही नाही मग ते इकडे घुटमळत असते. पण महाराजांनी लक्षात घेतलं पाहिजे चौकून वाजलेले आपल्याकडे आलेत हे एक दिवशी आपल्याला वाजिते. विठाला विठाला लय बळबळलं नाही पाहिजे. योग असा आला. सीताई साहेबांना सांगितलं मग पाऊस का पडत नाही? जो पत्र घेऊन आलेला राक्षस होता का त्याला विचारलं मागच्या 7-8 महिन्यात तुमच्याकडे काय विधी झाला का? ते म्हणलं कवडीचा नाही. पत्राच्या पाठीमागून लिहिलं माननीय आदरणीय राजाधिराज कुंभकर्ण बरोबर बिभीषण महाराज. हां असं सावध करी जा. टाईम झालं म्हशीच्या वगारावानी काम हिरवटीला लागल्यावर दूध सोडून देते. बरं मी वगारू म्हणल्यावर तरी तुम्ही हसायले. मग वगाराचं कीर्तन ऐकणारे असो. पाठीमागं लिहिलं पत्र राजाधिराज लंकेश बिभीषण महाराज तुम्ही गंधमादनाचं श्राद्ध केलं नाही याच्याकरता पाऊस पडला नाही. घरी पत्र पाहिल्याबरोबर बिभीषणाच्या बायकोचं नाव सांगता येईल का? गजा रामायणा सांगणारे मेले तरी तुम्ही सुधारले नाही ना. आता मला गोळी घाला. बिभीषणाच्या बायकोचं नाव नाही सांगता यायचं. माग एकदा 10-20 वर्षापूर्वी एक काम करता करता सिनेमातली बाई मेलती. तिचं नाव माहिती आहे का तुम्हाला? 20% लोकांना माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे नाव सांगितलं हे दगड हाणतंय. तुमच्या अशा जिबीवर खेळायली ती बाई. जिबीवर अशी टकटक दिसायली तुम्हाला टकटक. पण तुम्हाला हे सांग तिचं नाव होतं शर्मा. विठाला विठाला विठाला. तुमचं काम कसं झालं माहिती आहे का? चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसन, घरी गाडी लावल्यावर हवा राहीन. आणि दुकानात पंक्चर गवसत ना ते साबणा लावलं पाहिलं टायरला पण हवाच भोकाडच गवसन. आणि घरी दारा पुढे लावल्यावर हवा राहीन. असेच रातचा अभंग काय कानी होता बापा. काय कानी काय होता. चलो तू थोत्तर घेऊन लिंबून कांदे घेऊन पिराकडून काय लक्षात राहीन तुया. विठाला विठाला जा द्या. चोट्टे आहेत म्हणून इमानदाराला किंमत आहे माऊली. दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. हो सगळे शाहू झाल्या कोणाला कीर्तन सांगता. शर्मा त्रिजटा सीतेची मैत्रीण लक्ष्मीची मैत्रीण. लोण्याचा गोळा घेतला, दह्याची घागर घेतली, साखर घेतली आणि समाधी धुतली. समाधी धुतली, समाधीची पूजा केली. बिभीषण घरी गेला आणि समाधीतून आवाज आला मनोनी नाचे मागे मागे. 5च मिनिटात
किती देव नाचतोय बघा. समाधीतून आवाज वैकुंठात गेला, पंढरपुरातल्या मालकाला गेला, काशीतल्या मालकाला गेला, सत्यलोकातल्या ब्रह्मदेवाला गेला आणि सांगितलं देवा निष्ठेनं भजन मरेपर्यंत केलंय, मेल्यावर जोपर्यंत मास वलय तोपर्यंत केलंय. आणि असं भजन केलंय की त्या भजनाचं पाकिट नाही. हे तर मानावंच लागेल ना, मानावंच लागेल का नाही. निष्काम भजन केलं देवा. मग एक काम कर ना देवा, निष्ठेनं भजन केलेल्या वारकऱ्याची सेवा ज्या राजानं केली त्या राजाच्या नगरीत जर पाऊस पडत नसेल तर आम्हा वारकऱ्याला काय किंमत आहे. विटेवरच्या मालकाला सांगितलं देवा तू जन्माला आला त्यावेळेला सूर्य थांबला, पळभरी माध्यानाशी दिन कर पळभरी होय स्थिर. अरे तू जन्माला आला देवा त्यावेळेला सूर्य थांबतोय. देवा तुझा एक भक्त झोपी गेल्याच्या नंतर भजन करीत होता, त्याचं नाव आहे अर्जुन, त्याच्या अंगावर चिरून भजन करीत होते, त्याचं नाव आहे अर्जुन. अरे त्याला प्राणदान देण्यासाठी तो 3:30 वाजता सूर्य माळीलास रे. लाविले सुदर्शन भास्कराल पविले, सुदर्शन आड घातलंस आणि सूर्याला लपवलंस रे. 3:30 वाजता सूर्य मावळलाय. देवा तुझ्या करता द्वापार युगात रात्रीच्या वेळेला चंद्र थांबला. एक शपथ पुरावा आहे. मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. द्वापार युगात तुझ्यासाठी सूर्य चंद्र थांबलाय. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. हे देवा तुझ्यासाठी सगळा निसर्ग ताब्यात ठेवतो, मग निष्ठेनं भजन करणाऱ्या करता का नाही. दिवस होता चैत्रातली तृतीया, चैत्र महिन्यातली शुद्ध तृतीया, पाडवा प्रतिपदा द्वितीया आणि तृतीया. पाडवा होऊन 3ऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला 12 वाजता 1.5 घंटा पाऊस पडला आणि लंकेत पूर्णतः पाणी झालं. कोणाची ताकद आहे? पंढरपुरातल्या मालकाची. कोणी जटा हलिल्या? काशीतल्या मालकाने. कोण निसर्गाच्या कळा बदलल्या? सत्यलोकातल्या मालकाने. पण ह्या सगळ्या कळा करणं, नाचणं म्हणजे पायात घुंगरं बांधून नाचणं नाही, भक्तांची पडलेली कामं करणे इति नाम नाचणे. मग वानराच्या योनीतला भक्त एवढा मोठा वारकरी टोकाला गेल्या, त्याच्यासाठी निसर्ग बदलून चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडावा लागतंय. हे भक्ताचं ऋण फेडण्यासाठी जगाचा मालक नाचतोय, म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे
वाहे अंगे आपोलिया वाहे अंगे वाहे अंगे आपोलिया वाहे अंगे विठ्ठलपरण सादर करतो माझ्या गुरुजींचं श्री कृष्णादादा साळुंके यांचं विठ्ठलपरण सादर करतो. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरी झाले. चार ब्रह्मवेत्तेत सांगितले, पण आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार कोटीन खरवन्नी खरवन आपजन शंखून असं नाही सांगितलं. अपरंपार ब्रह्मवेत्ते, पण नामधारकाची बरोबरी नाही. काय ताकद हो नामधारक विटेवरच्या मालकाच्या जागेवर. सामान्य नाचणे. चला पुढे. नामदेवरायाच्या घरी दगड होता, त्या दगडावर पाय सोडून दोन देव बसले. एक विटेवरचे मालक बसले आणि एक काशीतले मालक बसले. दगड होता आंघोळीचा. बाथरूम कशाची होती माहिती आहे? स्टाईलची फरची नाही, शावर नाही, झोपून आंघोळ करायचं नाही, बसून आंघोळ करायचं नाही, उभ्यानं आंघोळ करायचं नाही. एका घरी बाथरूम होतं, मोठ्या माणसाच्या घरी गेलो होतो आम्ही. ते म्हणले याच्यात झोपा. झोपलं. म्हणलं तू इथंच राह, हे मला दाबीन. आपण कशाला. मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करू नये. पिठाचा नाश होतो ना. आणि जिला पिठल्यातली गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागू नये. दुधाचा खराबा करीन ना चिमणी बोती. कशाला आगावपणा, फुकट कळण शेंडी वळवळ. आपण इकडे वड्यानं आल्याला आंघोळी करणारे माणसं एवढ्या टपात असतं का कुठं ते. हो ना, ज्याला नाही पाहायला भेटलं चित्रात आणि त्याला कुठं खाता येत असतं का ते. म्हणलं तुम्ही इथंच राहावं. पहिली गोष्ट कोणाची तर आंघोळच करीत नाही यात्रेशिव हा नियम. पण योग आला, 2 कीर्तन असल्यावर मला झोपिलं आणि ते बटन दाबल्याबरोबर पाणी आलं गरम. तर मी म्हणलं मला झोपिले, आता मला अंग चोळावं लागणं. तुम्ही ताण घेऊ नका. बटन दाबल्यावर 4 हात आले. आता नरम होते प्लॅस्टिकचे आणि ते मला चोळीत होते.
मी त्याला म्हणलं बस झालं हो, याय ना चोळीत चोळीत इथं दाबुनी म्हणजे बरं आहे. तू या टपातच बाळ्या मारायचा म्हणलं मला उचल पटकन. ते म्हणलं ते कुठंच जात नाहीत, काय दाबीत नाहीत, काय नाहीत, सगळं अंग चोळून काढतात तुमचं. म्हणलं जाऊ देवा, आधीच हाड मोडेले पुन्हा दाबायचं ते. असं काही नव्हतं नामदेवरायची तर काय नव्हतं. माऊली पाय सोडून बसले, वतनात पाणी तपिलतं. वतन या टिकलेवाल्याला थोडंच कळत असते वतन, जुन्या म्हाताऱ्याला माहीत असतं वतन. बाथरूमला भिताड होते, चूल आतून होती, सरपण घालायचं बाहेरून होतं, मधली मधीच पाणी. वतन जुन्या लोकांना कळते, बायाला जुनं जुनंच होतं. आमची एक पाहुणी मुंबईला शिकली आणि खेड्यात दिली. शिकली मुंबईलाच, तिथंच मामाची तर राहत होती, वडापाव खात होती. तिची मामी अशीच पिराला कापायच्या लागी, आणि मामा तर पागलच केलतात. तेव्हा असाच कंटुल्या, कंडक्टरनं बेल दिली की थांबतीन, सुटली की सुटती. ते असाच मामावी ते मसुबाला कापायच्या कामी, पण पैशाचं कोंबडं होतं. खेड्यात दिली आणि बऱ्या घरी दिली. आता बऱ्या घरी दिल्यावर ते चांगलं वारकरी घर होतं. सासू चांगली होती, सात्विक बिचारी, मिरच्यावानी नव्हती, आगाव बरी होती सासू. मग सासूनं सांगितलं, सुनबाई तुम्हाला काही येत नाही, मी तुम्हाला महिनाभर शिकिते. आव जाऊ नसन बोलली म्हणा, म्हणली असन बाई तुला काही येत नाही, मी तुला महिनाभर शिकिते, तू शिकन मग नंतर स्वयंपाक कर. तर सासू स्वयंपाक करताना बाजूला बसावं ना, किचन वाटा समजून पुढच्या याच्यावर बसली. म्हणली आत्या किचन वाटा गरम लागायला. ती म्हणली किचन वाटा नाही, उल आहे जलशीन बाजून सरक. उल ह्यावच बसली ना, उल ह्यावच. कर असतो काय कायचा मोठा कर असतो. विठाला हे कुडाची बाथरूम नाही, कुडच होता, पण पानगवताचा कुड होता. पानगवत जुन्या लोकांना माहीत असते, पानगवत त्याला कंस येत असते, आणि त्या पानगवताची कंस कुटून त्याचा कप करीत होते, आणि कप कामी येत होता चिलमी पेटवायला. काही काही कशा माना हादिल्या बघा ना, पोटकिडे आहेत त्याच्यातले, लगेच कळत त्याला. फक्त जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळालं, आणि जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळालं म्हणजे कोणते शान आहेत हे. पण 72 रुपयाच्या सिगरेट वाढायला येतं. थुत्र पाहिल्या कळतं कोण नालायकपणा करत. विठाला विठाला कुडाची पानगवताची बाथरूम विनोद सोडून द्या. पाणी तापलं, एक तांबा विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर. तांब्या कशाचं लोटकं होतं, दुसरं लोटकं काशीतल्या मालकाच्या डोक्यावर टाकायचं. स्नान आटपलं, आतमध्ये गेल्या. जना काय भक्तीचं टोक होत्या जनाबाई. जी बाई साहेब, आई साहेब जी, निरंजनी घेऊन ये. जनाबाईनं दिवा मुटका केला, कणकीचा दिवा केला. एक लक्षात असू द्या, दिपवाळीचं पहिलं ओवाळणं दगडावर वळीत असतात. आंघोळ करून मालक घरात जायच्या आधी बाथरूमच्या बाहेरच उभा गंध लावून मग अक्षिदा लावून ओवाळायचं असतं ते दगडावरलं. हे ओवाळणं प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे. अजून एकदा दगडावच ओवाळीत येत, पण गेल्या विठाला विठाला. जनाबाईनं सांगितलं आई साहेब दिवा मुटका वाद सगळं भरलेलं आहे, घेऊन यायले. पण गोनाबाई म्हणल्या जरासं थांब ना, नाचतोय नाचतोय सांगतोय नाचतोय नाचतोय. गोनाबाई म्हणल्या जना जरासं थांब. काय करायचं आई साहेब. अगं जगाच्या मालकाला स्नान घातले, पण टावेल नाही ना आपल्याकडं, त्याचं डोकं कशाने पुसायचंय. जनाबाई म्हणल्या आई साहेब आंघोळ होऊन 20 मिनिटं झालेत, पाणी अंगालाच वाळलंय, पुसायचं कामच नाही, चला तुम्ही तिकडं. आवाज दिला, जना जी प्रभू. काय येत नाहीत गोनाबाई निरंजनी घेऊन. जनाबाईनं सांगितलं प्रभू टावेल नाही तुमचं अंग पुसायला. इटेवरच्या मालकानं सांगितलं जना ज्या पदराखाली नामा झाकलाय, ज्या पदराखाली नामा झाकलाय. नामदेवराय लहान असताना आई लहान लेकराला पाजत असताना मांडीवर घेती, चोळीची गाठ सोडती, मुखामध्ये स्तन देती,
आणि लेकरू पाजत असताना डोक्यावरचा पदर त्याच्या अंगावर टाकती. जना ज्या पदराने नामा झाकलाय तो पदर किती पवित्र असेल, आणि त्या पवित्र पदराने माझं तोंड पुसायचंय. पदर माथ्याचा काढिला बाळ नंदाचा पुशिला. आणि मग आईसाहेबाला सांगितलं, माय तुमच्या पदरानं देवाचं तोंड पुसायचंय. तर भगवान काशीतल्या मालकाला म्हणले, प्रभू आपलं तर सगळं वाळून गेले ना, आता काय पुसायचंय. काशीतल्या मालकानं लगेच जटा मोकळ्या केल्या आणि गंगेला सांगितलं, मला भिजवून यायला भिजव. लगे दोघायला भिजिलं वले आणि मग पदरा वाह वाह छान. किती वेळ राहिला? 14 मिनिटं का? 8:30 ते 10:30. बोलताल आज 7-8 दिवसापासून जालना हॉस्पिटललाच होतो हुशे साहेबांकडं. त्यांची कृपा, सात्विक डॉक्टर आहेत. त्यांनी या शरीरावर चर्या केली म्हणून लवकर दुरुस्त केलं. आधीच बॉईल जन्मोड आणि त्याच्यात गाईच्या गोठ्यात पोडं गुडगं फुटलं पुन्हा. चांगली चर्या करते डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटलचे. असो, एक पुरावा सांगतो पुन्हा तुम्हाला. भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर याच्याकरता देव नाचतोय. रिकामा नाही ते. पैसे कशाला घेलो? कारण पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. बायको जवळ पैसे माऊली कोणाला असतील? लाखात एखादी येडपट असती ती नवऱ्याचे पैसे भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब समुद्राच्या पलीकडे झोपलंय समजायचं. अशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई संग लग्न केलंय म्हणायचंच नाही, साडी नेसती म्हणून बाई म्हणायचंय. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आणि अवकुसळ बायकोशी रिकामी जागा भाला. विठाला विठाला. एकदा आम्ही माळेगावून घोडी आणली, त्याला पैसे दिले 3.5 लाख रुपये. म्हणलं घोडी देऊ. ते म्हणलं चांगली घोडी. ते म्हणलं पैसे तुला देतो पण लाख रुपये ठेवतो, मी चलून पाहिन. 3 चाली असल्या तर वरचे लाख देईन, नाही तर ते घेऊन येईन आणि तुला घोडीने आणून घालीन. घोडीला 3ही चाल्या होत्या. बारकी होती, मधली होती, मोठी चाल होती. मोठी चाल चांगली होती, 45च्या स्पीडनं पळायची. हातातल्या तांब्यातलं पाणी सांडित नव्हती, पण लोम कळलेल्या बोरी खालून जात होती. हो, चांगल्या बोरीला काटे आले, मी आखडायलो तरी बोरी घालून गेली. मी उडी टाकली तर थोतर वाचलं. मग अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायीच गेलेलं बरं ना, आहे का? आणि इकडचे पैसे भावाला देती. अशा चुडेलनी संग संसार करण्यापेक्षा इदूर राहिलेलं बरं ना. कर्कसे संगती, कर्कशी संगती, कर्कशे संगती, कर्कशी संगती. उदंड भाजती, दुःख उदंड भाजती, कोणाचा पुरावा आहे? देहुतल्या मालकांचा. कर्कशे संगती, दुःख उदंड फजिती. ज्याच्या जीवनात कर्कशा बायको आहे त्याला सोन्याचा बांगला असला तरी समजायचं मी मसन वाट्यात मुंडक्याकून जळायलो. हो, हे 6 सुखापैकी एक सुख असते. बायको चांगली भेटणं पण त्याला सुद्धा प्रारब्धत लागते. लय माणसं सगळी श्रीमंती पण त्या ह्याच्यानंच बेजार येत. या ते कसा अहो, आमचे लोक सरळ सांगतात, नवरा यशनी असल्या बाई बेजार. बाया का इतक्या सोयीच्या का बापा? 69,000 पगार आमच्या मित्राला. रुपड्या राहीन हप्त्यात 3दा हॉटेलला जेवायला. ती म्हणली मी नाही स्वयंपाक करीत. ते म्हणलं मला फाशी घेऊ वाटायली. म्हणलं घेऊ नको, आता पडा तू याच्यात. आता किती मुसळ खाय, आता ताण घेऊ नकोस, पाप लागत असते. आत्महत्या करू नकोस. विठाला विठाला. काही लय चांगल्या बायका नालायकाचा सुद्धा संसार करायला आहेत. महाराष्ट्रात इतक्या पवित्र बायका आहेत, कवडीची अक्कल नाही काय हराम खोरायला, पण मायबापाचं नाव करण्यासाठी त्या संसार करतात. इतक्या पवित्र बायका आहेत महाराष्ट्रात. हो, आणि काही अशाच
आमची ती एक बाई आली म्हणली महाराज घरीच आहेत का तुम्ही? म्हणलं हो. आणि आज काहून घरी? आणि म्हणलं कुठं कापूस चल जाऊ का? कीर्तनच नव्हतं. लयच किनार लय लय घरचं खळ चोरान नेलं आणि दुसऱ्याची कंस चोळायली. अशा लय असत्यात. या माझ्या घरीच का तुम्ही? तुम्हाला बरंच करमायलो पहा इतरो हो. आणि तुम्हाला बरीच झोप येईल. म्हणलं झोपतो गोदडे घेऊन, काय ताण घेऊ नकोस, तुमचं काय काम आहे? महाराजीन कुठे आहेत? आणि म्हणलं मी घरीन ती कुठं जाईन मागच आहे. महाराजीन हरिपाठ पाठ नाही पण तिला महाराजीन असतच ते. महाराजाची बायको महाराजीन, मास्तरची बायको मास्तरीन, एकन एक कितीत म्हणली 80. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, उलट्या झाल्यावर काय प्यावात म्हणली बेशी प्यावा. हो. पोलिसाची बायको साहेबीन, चोर धरल्यावर काय करावं म्हणली खिडकीतून सोरावं. चोट्ट्याची बायको चोट्टी म्हणत नाहीत, मृदुंग्याच्या बायकोला मृदुंगी म्हणत नाही. महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणते. हरिपाठ वस्तीचा. हो. महाराजीन घरीच येत काय? म्हणले हो. भाज्याचं पीठ द्या. आता ती महाराजाची बायको होती, तिनं का असं डब्यात थोडीच वाटी खूपसून दिली, असंच दिलं उधळून. महाराजाची होती ना ती. महाराजाच्या बायको घेतल्या लय हसल्यात. तुम्ही लय तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत आहे. शेजारीन उठायच्या आधीच तिचे फुलं चोरीतात. शेपुड्यातून तुमच्यात काय फरक आहे? हो. ती उठायच्या आधीच फुलं तोडीतीन महादेवाला वाहती. आणि चोरून फुलं वाहणार नेलं फुलं असते तो त्या दगड हाणले दगड येते तैसे दगडावरी मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री. येते तैसे दगडावरी पुष्प देवावरी, पुष्प देवावरी, पुष्प देवावरी. दुसऱ्याच्या काही गोष्टी चोरून किंवा देवाला अमान्य असा जर एखादी पूजा केली तर दगड देवाच्या अंगावर टाकले इतकं पाप लागते. शेजारणीनं पाणी घातलं आणि 4ला उठून फुलं चोरली. पहाटच्याला फुलाचा पत्ता नाही, जशी शिळीच गेली ती झाडावर. काय काय द्वारकाबाईन, काय वचाबाईन, काय कस्तुराबाईन, काय अंतिकेन, काय बबे, काय चेतुरे. आग लागू तू ह्या वागण्याला. भज्याचं पीठ द्या, 2-4 मिरच्या नेल्या. आम्हाला काय द्यायचं तेल देईल आणि भूती आला घाईला. भागवताची डाळ होती पुढं आलता आणलेलं. पाचच काम नाही. हॅलो असा पाईप दिलाय मालकानं, काय ताण आहे त्याला. मी जाता जाता विचारलं जिजी भज्याचं पीठ कशाला? बाप्पा तो चुलता कवाच पित नाही, आज पिऊन आले तर मला वाटलं जरशे भजेच काढून द्यावा. पाशी जिजी नाही का तारानं पाय बांधून समुद्रात टाका. अशा काही काय लय पागल येतात. विठाला 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 काही अशा बी आणि काही नालायकाचं नाव करतात. मायबापाचं नाव मोठं केलं. इतक्या पवित्र आहेत. मी त्या बाईला मानतोय. जी बाई देवापेक्षा आपल्या नवऱ्याला मानती का त्या बाईच्या मी चपला सगट पाया पडतो. आणि जी बाई महाराजाला काजू टाकून दूध देते, नवऱ्याला नीट बोलत नाही, अशी बाई पाहिली की समजायचं गाय कापल्याचं पाप लागतंय. हो. तुम्हाला एक सांगू का? देवदेव जास्त करतील, नवऱ्याला नीट बोलत नाही, अशी बाई ज्या गावात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. विठाला विठाला काय अर्थ नाही. जो मुलगा मायबापाचं जास्त आदर करतो का त्या मुलाला तुकोबाराय सुद्धा नमस्कार करते. जो मुलगा आई वडिलाचा आदर करतो का त्याला तुकोबाराय आदर करीत नाही, तुकोबाराय त्याच्या पायाच पडते. सांगा पुरा. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वाक्य देऊतल्या मालकांचं आहे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. जो आई वडिलांचं पालन करतो
लेकराच्या तुकोबराय पाया पडतात माऊली. तुकोबराय मायबापाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ आहे. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का, त्या बाईनं जगातल्या कोण्याच महाराजाच्या नाही पाया पडत तरी तिला पाप लागत नाही. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाचे पाय उघडून टाकले असं समजायचं, चुडेलीन पाया पडली. सगळ्यात मोठं आधी मालकाचं दर्शन. माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. मला कडक बोलण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं 2019ला वाचिलं. 42 लाखाच्या गाडीचा एकही नट शिल्लक नाही राहिला आणि मोह कोणताच नाही खराब झाला. ही माऊली की आपली थोडी ताकद आहे, त्या मालकाची ताकद आहे. देव राखे तया देव राखे तया मालकानं सांगितलं, चांगलं बोलत असताना जर श्रोत्याला राग आलास तर येऊ द्या. का म्हणे सत्य सांगो तुका म्हणे सत्य सांगो येऊत रागी येते ते योत रागे ती तुकोबार आहे म्हणले. खरं बोलत असताना लोकांना राग आला तर येऊ द्या, देवाला आनंद वाटतो ना. आणि पांचट गप्पा सांगताना लोकांना आनंद वाटेल पण देवाला राग येतो, महाराज नरकाला जाईल. आधारा वाचूनी काय सांगशील कहाणी. आधारा वाचूशिवाय बोलायचं नाही. तुमच्यातली एक बाई दिवसात मालकाचं दर्शन 3दा घेत होती. पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या तिच्या पाया पडला. तिचं नाव लोपामुद्रा. 34 नायिकेपैकी एक नायिका होती. तिचं नाव चंद्रसेना होती. द्वापार युगातलं तिचं नाव सत्यभामा, विटेवरच्या मालकाची पत्नी. मागचं नाव चंद्रसेना. या चंद्रसेनेनं नवरा मरू नये याच्याकरता अमृत आणून ठेवलं होतं. दुपारी सूर्याला चुटकी वाजित होती, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला चुटकी वाजायचे. तुम्ही दोघे तोपर्यंत कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार नाही. इतकं चॅलेंज, सोपी साधी गोष्ट आहे. आणि तिच्या पायानं पुनीत झालेल्या मातीवर मारुतीराय लोळत होते. तेने तेज कांती प्रसन्न केला, तो तिच्या चरणावरी लोळला. तिच्या पायाची पवित्र माती मारुतीराय अंगाला लावत होते आणि मारुतीरायाच्या अंगाला चिटकलेली माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावत होते. विचारलं तू अंगाला का लावली, आणि याने विचारलं माझ्या अंगाची तुम्ही कपाळाला का लावली. मारुतीरायाला प्रभूने विचारलं मी सांगतो रे तू अंगाची कशाला लावली, पण तू का लावला इथं, तू तर संन्यासी आहेस. तर मारुतीरायानं सांगितलं मालकावर अतूट प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या पायाची माती अंगाला लागली की शरीर पवित्र होते. तिची देवावरी सत्ता. हा, तिची देवावरी सत्ता आहे. आणि विटेवरचे मालक म्हणले हनुमंता तिची आमच्यावर सत्ता आहे म्हणून खाली वाकून लावण्यापेक्षा तू अंगाला चिटकलेली कपाळाला लावली म्हणजे देवदर्शन घेतो. नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईच्या देवदर्शन घेतो देव. चला म्हणून नाचे मागे मागे एक पुरावा मांडतो. कृतात्रेता युगात एक निष्ठावंत वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन. शेवटचा पुरावा. तसा वेळ संपून गेलाय, जाऊ द्या. सद्गुरूंची कृपा, त्यांचा आशीर्वाद. 5-10 मिनिटं त्यांच्यासाठी बोलतोय. निष्ठावंत वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन. या वारकऱ्याला युद्धात काम दिलं, झेंडा धरायचं, धर्माची पताका, भगवी पताका धरायचं काम दिलं. लक्ष्मणजी थोडेसे खाली येऊन बोलले, हे गंधमादन जी, का रे म्हणे तुला ध्वज सांभाळायची ताकद आहे, किती प्रेमानं सांभाळशील. गंधमादनानं सांगितलं लहाने मालक प्राणापेक्षा झेंड्यावर जास्त प्रेम करील, ध्वजावर जास्त प्रेम करील, पताक्यावर जास्त प्रेम करील, धर्माच्या दंडावर जास्त प्रेम करील. आणि युद्धभूमीच्या ठिकाणी गंधमादन समोर ध्वज घेऊन चालत होता. रावणाचे बऱ्यापैकी राक्षस मेले पण वानरापैकी एकही जात नाही राहिला. शेवटी
रावणाच्या सैन्यातल्या सेनापतीनं सांगितलं त्यांच्या पक्षातला ध्वजधारी सुद्धा आपल्या पुढे नाचतोय. म्हणून दुसऱ्या दिवशी रावणाच्या एका राक्षसानं चंद्राकृती बाण मारला आणि ध्वज उडून टाकली. पाहे पा ध्वजेचे चिरकुट राया राया जतन करिता कष्ट. फार मोठी ताकद असते धर्मरक्षणाकरता, सामान्य ताकद नाही ना. त्यावेळेला मागातला ओरडला गंधमादन, नाव घेऊन बरसल्याबरोबर असं वरी पाहिलं तर धर्माची ध्वज नाही. निष्ठा किती होती सांगू तुम्हाला. म्हणून नाचे मागे मागे. हा किती नाचतोय देव, किती नाचतोय याचा पुरावा अत्यंत गोड आहे. तुम्ही ऐकिला असेल नसेल याबद्दल काही दुमत नाही, तरी सांगतो. तरी मला असं वाटतंय पुढचं सांगितलेलं ऐकिलंच नसेल असं मला तरी वाटतंय. हो, असं मला म्हणायचं नाही मी फार शहाणा आहे. मला कीर्तनात बसल्यावर पुराण सांगता येते. कंबर सुटल्यावर स्टेजच्या बाजूला गेलो गादीच्या की येड्या बाळ्यात आणि माझ्यात काही फरकच नाही. विठाला विठाला विठाला. पाहिलं आपली ध्वज तुटली, पण ध्वजाचा अर्ध लाकूड, अर्धा इळू, अर्धा बांबू, अर्धी काडी ती तशीच होती. प्रभू रामचंद्राच्या पक्षात वस्त्र फक्त 5 लोकांच्या अंगावर होते. 5. प्रभू रामचंद्राच्या अंगावर वलकल्ले, लक्ष्मणजीच्या अंगावर वलकल्ले, सीताई साहेब अशोक वाटिक येतात. वस्त्र असणारी 5 लोक, त्याच्यापैकी एकाचं नाव होतं किष्किंधेचा राजा सुग्रीव. लगेच गंधमादन बाजूला सरकले, सुग्रीवाच्या कमरेला बांधलेलं उपरणं चिमणे महाराज काढलं. हातामध्ये धर्माच्या ध्वजाची काठी होती. माऊली महाराज ती काठी उजव्या बाजूला टोचली. उजव्या बाजूला टोचल्याबरोबर रक्त बाहेर आलं आणि सुग्रीवाचं पांढरं शुभ्र उपरणं त्या रक्तात घोळशिलं. स्वतःच्या रक्तात, गंधमादनानं स्वतःच्या रक्तात. आणि लालबुंद पताका वरी दाखविली. लक्ष्मणाला सांगितलं मालक धर्माची पताका. त्याला युद्धात लक्ष्मण लढत होते की आमच्या मालकावर, म्हणजे मालकावर, प्रभू रामचंद्रावर किती प्रेम करणारी वानर येतं. गंधमादनानं ध्वजा. दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेटा एक ध्वज धरणारं मरत नाही, आपल्याला राम कशाचे ऐकत आहेत. म्हणून दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाने माव केली, स्वतःच्या बळावर वानर गिळायला सुरुवात केली. 1314 वानर गिळले, त्याच्यापैकी गंधमादन गिळला. तो संती केला ऋणी सांगतोय. देव किती नाचतोय, हे भक्तीचं कर्ज आहे. किती नाचतोय देव बघा. एवढं पुरावा ऐकन पूर्णविराम. ज्या वेळेला सगळी वानर, सगळी म्हणजे बऱ्यापैकी 1200-1300 वानर मधात घेतली. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ होते. त्याच्यातले काही वानर घेतले. आतमध्ये गेल्या वानर गयावया करू लागले. तो गंधमादन हे काय झालं ओरडायला. म्हणजे काय झालं मरायचं काय झालं ते. मला कोणाची मायविली तुम्हाला मारायला. तुम्ही रामभक्त आहात, प्रभू रामचंद्राची सेवक आहात, तुम्हाला मारण्यासाठी कोणाची मायविली. अरे गंधमादन माय येलीन ह्या गप्पा काय सांगतो आपण. कुंभकर्णाच्या पोटात आहेत, रथात नाहीत. पोटात आहेत कुंभकर्णाच्या. गंधमादनानं सांगितलं अरे मला माहित आहे आपण नालायकाच्या पोटात आहेत, पण आपण याची ताकद आहे का आपल्याला मारायची. तुम्ही भजन करा बरं. मधली मध्ये भजन केलं. महाराज प्रकाश पडला कानातून. तो प्रकाश नसून रस्ता होता. हाना उड्या, पटपट 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 उड्या हाणल्या. या संप्रदायात येथे नाही खोटा चालत परिहार. जानसी अंतर पांडुरंगा. देखाव्याला किंमत नाही. सोंगे छंद काही देव गोडायचे नाही. देव गोडायचे नाही. देव गोडायचे नाही. सोंगे छंद काही देव गोडायचे नाही. देव गोडायचे सोंगे छंदे काही देव जोडे आईशे नाही. या संप्रदाय सोंगानं, नाटकानं, देखाव्यानं देव प्राप्त होत नाही. या संप्रदायात निष्ठा लागते. निष्ठा. निष्ठा निष्ठीवाले तर लय नदीला लोळायलेत. विठाला माऊली विद्वत्तेला किंमत नाही. एखादा म्हणत असेल मला पक्वात चांगला वाजता येतो, तर या भारतातले 2 मुसलमान विदेशात गाजले पक्वाद वाजवायला. असं काही नसतं. कलेवर आपण गाता येत असेल, त्यानं जर साधू होत असेल, तर तमाशातल्या लोकांना कुठं कमी स्वर येत. मला तर वाटतं आपल्याला अजून ऑस्कर पुरस्कार आपल्या वारकऱ्याला अजून कोणालाच भेटला नाही. ते फिल्मी सृष्टीतल्या गुलजार नावाचा गायक होता मुसलमानाचा. त्याला ऑस्कर पुरस्कार हा विदेशातला भेटत असतो. मग विदेशातला ऑस्कर पुरस्कार भेटला तो वारकरी होऊ शकतो का.
नाही नाही नाही, या संप्रदायात सोंग नाही चालत. या संप्रदायात निष्ठा पाहिजे, निष्ठा निष्ठा. मला फार गाता येतो. सोंगळ्या तू वागतो का नीट? विठाला काय सांगत होतो? नामदेवराय साक्षी गणपतीपाशी उभे राहिले, उजव्या हाताला. आता त्यावेळेला ती समाधी नव्हती, समाधी आत्ता झाली. उजव्या हाताला आत्ता समाधी, त्यावेळेला नव्हती. गणपती बाप्पाच्या जवळ उभे आहेत आणि नामदेवरायाच्या सानिध्यात विटेवरच्या मालकाचा काकडा ऐकायला. काशीतले मालक असायचे महाराजजी, काशीतले मालक. उजव्या हाताला नामदेवरायाला जागा होती, उजव्या हाताला. याचं कारण सांगू का? वारकरी संप्रदायात फेटा बांधून कंबर बांधून उभं राहून कीर्तन करण्याची प्रथा ही नामदेवरायाने सुरू केली आणि या परंपरेला शिक्कामोर्तब काशीतल्या मालकांनी केलंय. काशीतल्या मालकांची परंपरा आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवशंकर वारकऱ्यातले शिरोमणी. तिथून अहो संप्रदायच तिथून, भजनच माऊली तिथून सुरू झालं. कोण भजन केलंय? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी भजनही तिथूनच सुरू झालं. नारद तुंबर सांब गायन करी. भजनी परंपरा शंकरांची, वारी सुद्धा ही परंपरा शिवजींनी सुरू केली. भगवान शिवशंकरांनीच वारी सुरू केली. एक जण म्हणला आम्ही 20 वर्षापासून वारी करतो. मग हाणतो का आम्हाला? अरे तू 20 वर्षापासून जातो सोंबळ्या. विश्व निर्माण झालं, विटेवरचा मालक जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि त्यावेळेस पासून काशीतल्या मालकानं वारी सुरू केली. तू तिळभर करायला आणि इळभर सांगायला लोक दळी तू का सोंबळ्या? विठाला विठाला. भगवान शिवजीच्या सानिध्यातली जागा रिकामी होती. विटेवरच्या मालकाने खुणवलं, प्रभू नामदेव माग येत. उठले प्रभू, नामा चला. रोन सांगतोय, नाच नाही, दोन्ही सांगतोय. भगवान शिवजी स्वतःहून साक्षी गणपतीच्या जवळ गेले आणि नामदेवरायाच्या दंडाला धरून काकड्यात आणले. नामात चला ना, काय येत नाहीत? प्रभू जीवनात आईने एकच काम सांगितलंय. काय काम आहे? आज मालकाला आंघोळीला घरी न्यायचे. शिवजीनं सांगितलं, नामा ही अशक्य गोष्ट आहे रे राजा. कसं शक्य? आज धनत्रयोदशी आहे आणि या परमपावन पर्वावर विटेवरच्या मालकानं मंदिरात एवढी लाखो वारकरी जमलेली आहेत. हा सोहळा सोडून एकट्या तुझ्या घरी येणं कसं शक्य आहे? गोष्ट अशक्य आहे प्रभू. पण आईनं शब्द टाकलाय. आतापर्यंत काही मागितलं नाही होते आईनं, काही नाही मागितलं. याच्याकरता तो शब्द खोटा होतोय, माझ्याच्यानं पूर्ण होत नाही. म्हणून मला नकोसं वाटतंय, दूर राहा वाटायला. आज काशीतल्या मालकाने सांगितलं, मी प्रयत्न करतो. नामदेवरायाने सांगितलं, मालक जर प्रभू येत असतील तर मी काकड्याला तिथं बसतो, नाही तर विघ्नहर बाप्पा गणेशाच्या पायापाशी बसून मी काकडा ऐकतो. वरच्याला करमत आहे नामदेवराय नसल्यावर. शिवजींना विचारलं, प्रभू काय झालं? काही नाही म्हणे. प्रभू नामदेवरायाची इच्छा आहे, तुम्ही आज स्नानाकरता गोडाबाईनं पाणी तापवलंय, तुम्हाला यावं लागतंय. विटेवरच्या मालकानं सांगितलं, एवढा मोठा भक्तांचा सोहळा सोडून मी तिकडे येऊ कसा? हे शक्य नाही. नका जाऊ प्रभू, नामदेवराय इकडे येणार नाहीत, येणार नाहीत.
विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलंय नामदेवरायच्या विरह करता. आणि विटेवरचे मालक रडत असताना एकादश नयन पाझरती. शिवजीला 11 डोळे आहेत. ज्या वेळेला शिवजीला मुख 5 आहेत त्यावेळेला डोळे 11 आहेत. आणि ज्या वेळेला शिवजीला 1 डोळे आहेत, 1 मुख आहे, त्यावेळेला डोळे 3 आहेत. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे, योगी आला से विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे. एक पाळणा गायला संतोष शिरोमणी नामदेवराय. असे पाळणे म्हणी जा. ते वाळवंटात पाळणे किती त्या पाळण्याची पुस्तकं घ्यायला यायची उडी. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ, आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरे. वाहून जाशी नाशे पाळणे म्हणल्यावर काही म्हणतात. काही बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलती नाही वाचीस का? कोण म्हणलं तुला असं? बायकांनी भजन करायचं पण गाथ्यातलं करायचं, मालिकेतलं म्हणायचं. आणि पुन्हा एक नियम सांगतो, तुम्ही तुमच्यात करायचं. विठाला विठाला एकादश नयन पाझरती. डोळे रडू लागले. विटेवरच्या मालकानं विचारलं, प्रभू तुम्ही का रडतात? तर भगवान शिवशंकराचा कंठ दाटून आला आणि विटेवरच्या मालकाला बिठी मारली. प्रभू या संप्रदायाची धुरा ज्याच्या हातात दिली, धुरा सांभाळणारा इतका निष्ठावंत वारकरी नामदेव आहेत. त्याच्या कर्तव्याचा बोज माझ्या डोक्यावर आहे. माझ्या डोक्यावरच्या गंगेचं वजन कमी आहे, इतकं नामदेवरायाच्या भक्तीचं वजन माझ्या डोक्यावर आहे. आणि नामदेवराय माझ्या बाजूला राहिले की मला करमत नाही. हे काशीतले मालकांचे उद्गार आहेत. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं, प्रभू शिवजी, सबदेवों के बाबा भगवान शिवजी, नामदेवरायाने केलेल्या भक्तीचं कर्ज तुमच्या डोक्यावर गंगेपेक्षा वजन शिल्लक तुम्हाला वाटतंय. याच्या पलीकडचं सांगू का शिवजी? नामदेवराय जवळून गेले की अंतकरण शरीरातलं बाजूला गेल्यासारखं वाटतंय. हे विटेवरच्या मालकांचे शब्द आहेत. काय कर्ज असेल या भक्तीचं. आणि विटेवरचे मालक तात्काळ उतरले आणि शिवजीला सांगितलं, नामा आपल्यापासून दूर जाणं हे चुकीचं आहे. आपल्याला काही किंमत नाही, याचं कर्ज आहे आपल्या डोक्यावर. मी जातो आंघोळी करता. नामदेवरायला जवळ बोलवलं. एक ऋण आहे, ऋण ऋण ऋण. आता म्हणून नाची मागे मागे बघा. मालक जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर नामदेवराला सांगितलं, नामदेव आंघोळीची अवस्था, पाणी गरम आहे. छान वा. अंगाला उठणं. ऐका ना प्रभू, माझ्या आईनं जे उठणं केलंय ते तुम्हाला आयुष्यभर तितकं सुगंधी उठणं भेटणार नाही. कारण तुमच्यापाशी जे उठण्याचे सुगंधी द्रव्य देणारी माणसं ही पैशावाली येतं. आणि सगळ्या पैशावाल्यांचा पैसा कष्टाचा असतो असं काय नसते. काय विषय नसते. एका माणसाची देशीची 14 दुकानं त्याच्या बापाच्या 13वीला मला नेलं. देशीचे 14 दुकानं देशीचे, आणि त्याच्या बापाच्या 13वीला मग कीर्तन. मी एकदा 4 पोरायचं नाव घेतलं, ते मधला कीर्तन घेणारा तुम्ही नाही बरं. मधला कीर्तन घेणारा म्हणला तुम्ही, जास्त त्याचं नावच नाही घेतलं. मी म्हणलं याच्या दुकानामुळं महाराष्ट्रातल्या कोटी बाया विधवा झाल्या, याच्या दुकानावरली दारू पेल्यामुळं. आणि मी जर कीर्तनात याचं जास्त नाव घेतलं तर मी मरण, मी विदूर होईल. त्याच्यामुळे मी याला कशाला चोंभाळू या नालायकाला. लावित असन बुक्का तितक्या पुरतं 2-4 बाऱ्या नाव घेतलं. इतक्या बाऱ्या कुठं चोंभाळायचं? नालायकाला जास्त चोंभाळणं ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय. ऐका पंडित जन तुमचे वंदित दोन यजमान हे सुरुवातीला त्यांचं नाव घेतलं.
याच्यावरच जर अर्धा घंटा बोललं तर मला देवाला कोण्या नरकात टाकावं देवाला पण कळायचं नाही. यजमानांची स्तुती करणं नाव घेणं एक दोन वेळेस ठीक आहे. कोरक त्याला दळायचं का? ऐका पंडित जन वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावकरांनी लिहिलंय का? इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. त्या विठ्ठला वाचून निंदाथवा स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची गाऊन. हे का नशा पेणाऱ्याने थोडीच लिहिलेले अधिकाऱ्यांचं वाक्य आहे ना मर्यादित. माझं मत आहे चहाला चव येण्यापुरती पत्ती टाकावा. डबा भरलेला होता म्हणून तिनं अर्धा किलो पत्ती टाकली. चहा एका वंगणे कळत न गेलं. मर्यादा आहे मात्र असली पाहिजे. जेवताना लोणचं किती असा? वरण टाकलं चमचा भरून लोणचं वाढलं दुरडीवर. पाहुणे जातानाच नाक पुशीत गेले. त्याच्या वासानच सर्दी झाली. मर्यादा. एका बाईकडे 5 क्विंटल सोनं आहे. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं? हाय तुझ्या नवऱ्याकडे 5 क्विंटल सोनं पण जरा हिशोबात राह ना. तिनं भोगीच्या दिवशी 2.5 किलोचं मंगळसूत्र घातलं. वजनच सक्रातीच्या दिवशी मेली. अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली. इतका नालायकपणा नसायला पाहिजे. विठाला विठाला एका माणसाकडे लहानपणी पैसे नव्हते मोठं झाल्यावर पैसे आले. पण लहानपणी पॅन्ट घालीत होता आणि मग धोतर घालीत होता. पैसे आल्यावर मला इन करायची. कुत्रे डसले त्याला. कारण कुत्र्याला माहित असतो धोतरावर इन करायला म्हणजे ह्या तीन आलाय की आपण याला चाव. विठाला विठाला नामदेवा कुठं आहे तुमच्याकडे? नामदेवरायने सांगितलं देवा तुमच्याकडे जे सुगंधी उठणं आहे का याच्यात जो सुगंध आहे का हा वाखाणण्या योग्यतेचा आहे. पण माझ्या आईनं जे उठणं केलंय या सुगंधाचं वजन किंवा वर्णन करण्याची विधात्याला ताकद नाही. कारण सुदाम कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेले तिळ येतं आणि कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेल्या तिळाचा सुगंध मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नसतंय. विटेवरचे मालक म्हणले येतो. पण नामदेवराला सांगितलं नामा म्हणून नाचे. हा म्हणून नाचे. किती खाली येतो पा भक्तीचं टोक काय केल्याच्या नंतर किती खाली येतो. नामदेवरायला सांगितलं नामा मी तिकडे आल्याच्या नंतर बाकीच्यांची काय परिस्थिती होईल रे मी जर मंदिरात नसेल तर. नामदेवराय म्हणले देवा ते पण अवघडच हो. सणाच्या दिवशी किती लोक आले. थोडा कडक आवाज वाढवा. सणाच्या दिवशी अवघडच आहे. पण विटेवरच्या मालकानं सांगितलं नामा गोणाई साहेबाचा शब्द खोटा हो द्यायचा नाही. तुला काम सांगितले नामा मी आंघोळीला तुझ्या घरी जातो पण माझ्या जागेवर तुला थांबावं लागेल. आमदाराला पोरग झालं माऊली. होत असते पोरग वगैरे थोडीच होत असते. आमदाराला पोरग झालं आमदाराला. आणि पोरग 22 वर्षाचं झालं. तर फॉर्म भरताना पोरानं बापाची कॉलर धरली मला आमदार व्हायचंय. आणि बाप म्हणला मी मरूस तर तुला हो देत नाही. आमदार मला व्हायचंय. सामान्य गोष्ट नाही माऊली. बाप पोराला पद देत नाही. बाप बाप पोरग कोणामुळे झालंय? बापा चिमणे महाराज देतो का बाप पोराला पद? बाप पोराला पद देत नाही. भारतात कितीतरी घराने ऐकायला भेटेल तुम्हाला. बाप पोराच्या हातात चाव्या देत नाही. नोटा कळणच त्याला. 20ची 10ची म्हणायले 100ची 20ची म्हणायले. हो झोपताना किली इकून टोचायली. किलीनं खाऊन झालं. करजुड्याला किली बांधली होती ती घासू घासू किलीनं खाऊन झाले त्याच्या कमराला. तरी टपर केचकार भर देईन पोराला. ते का महाराजाला थोडाच द्यायचा होता. बाप देईन बाप 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 पोराकडं. हो कळकट काळा मुचूक संदक. पहिले काळे संदक होते. त्याला खपक्या 1.5 किलोचं कुलूप गळ्यात करजुडा आणि त्याला काळी मुचूक चाबी आणि ती चाबी गळ्यात अडकिलेली आणि काही नाही त्या संदकात जुने पिस.
म्हातारी भीतीला टेकल्या सुनानं चाबी काढून घेतली आणि तिला फुकायला गाडग काढायच्या निमित्तानं माग गेली आणि संदूक उघडा तर पिस घऱ्यावरच फाटले. ते लय दिवसापासून सांगत होते ना, उकलले कीच फाटले, उकलले कीच फाटून गेले पिस सांगत. तरी पण या टपऱ्या म्हातारीनं चाबी दिली नाही. कोणाला? सुनाला. बळच आली का सून वरून थोडीच पडली. हिला पोट्ट झाल्यामुळे ती आली ना. मला सांगायचंय की रक्ताच्या नात्यातल्याला पद देऊ शकत नाहीत. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. एक सोपी व्याख्या सांगू का? गिरगावचा बाळू, बसलेले सगळे, उभे सगळे, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ज्याच्या हातात आहे त्याला विटेवरचा बाप म्हणतात. माऊली सामान्य ताकद आहे. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोठे. तुम्ही मला पाहता आणि मी तुम्हाला पाहतो. तुम्ही मी बोललेलं ऐकता आणि तुम्ही ऐकत असताना काय प्रतिक्रिया देता हे मी पाहतो. ताकद कोणाची आहे? हे कवी ऐकवी एक नारायण दयाचे ते खवी ऐकवी एक नारायण किंवा साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, बोलविता धनी वेगळाचे. तुझी या कृपेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि एवढ्या मोठ्या मालकाने स्वतःच पद देऊन टाकलं. तुझं ऐसा कोणी उदाराची राशी, तुझं ऐसा कोणी उदाराची राशी, आपुलेच देते पददाता, पददाता आपुलेच देते पददाता. बापाला पण वाटत नाही पद सोडून पोराला पद द्यावा. काय पुरावा गोड दिलाय बापू आज. तुझा आई साधनी उदाराचा दाता, कधी बैसविले बापरक माद्रीत भक्ता दिले वरदा. वा 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 वा. आपुलेची पद देशी दासा स्वतःच पद नामदेवराला देऊन टाकलं. जाता जाता नियम सांगितले नामा. हे दह्यानं आंघोळ घालते, तुपानं आंघोळ घालते, दळलेली साखर असते, मध असते, पंचगव्य असते बरं का नामा. नामा फार मोठा लोण्याचा गोळा तोंडाला लावते बरं. हे खायचं नाही बरं लोणी. नामदेवा तुम्ही जर लोणी खाल्लं तर येईल कळण बरं काय पुजारी यायला सगळ्याला. नाही खाणार प्रभू. नामदेवा मोठ्या श्रद्धेनं अंग चोळते, अंग चोरायचं नाही. इकडे तिकडे वागता आणि पुन्हा कळण यांना. हो नामदेवा 2 पाणी घालते. शीतोष्णकम उष्णोदकम म्हणजे गरम पाण्याने थंड पाण्याने स्नान घालतात. आह्वानं जतद्रो भवस्थित जज्ञिरेण दिपुना यत्पुनिता सर्व भागीरथी सर्व जयोस्थिता गंडकी चर्मन्वती सर्वस्थितायां तृंगभद्रा भजायते गंगोदक सर्वस्थितायां आपांपति अनिरजायो सर्वास्थित पुनितो भयजायते ससर्गेन सपुनितायां स्नानं समर्पयामि. हे 27 वर्षापूर्वी डाटा झालं मेमरी कार्डात. आता नाही म्हणत मी, पण 27 मी मोबाईल खास द्यायला मला देवानं म्हणून मी हे साधा वापरितो माऊली.
हे कार्ड 250 GB आहे. तुमचं असून असून किती GB असणार आहे? आणि तुमच्या मोबाईलचं काय खरंय? चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन ते बी लोकायला जाते. हा, याच्यात घाण येत नाही आणि कोणाला जात नाही. विठाला विठाला नामदेवा, एरवी तुझ्या अंगावर कसं असेल ते रक्त असू दे, कारण नामदेवराला चांगलं धोत्र नव्हतं. सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी, सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. नामा, अरे रोज सकाळी सोन्याचा करदोडा बांधतात. जी मालक, पितांबरने शिनारीत बर का नामा. जी मालक, जी मालक, जी मालक. नामा मंत्रोच्चार होणारे बर का नामा. जी मालक. सगळ्या गोष्टाची नियमाधारणा सांगितली. आणि विटेवरच्या मालकाने नामदेवरायला विटेवर बसलं स्नाना करता गेलं. नामदेवराय थोडा वेळ थांबले. देवाचं लक्षात आलं की लोणी खायचं नाही, पण लोण्याचा गोळा चौकून मोठा जशाल तसाच होता ना, आतून चटजिबीन वाढा. सटच वाढा ना आतून, सगळाच वाढा, सगळाच वाढा. आणि मग काढून घेताना हलका लागला. तर पूजा करणाऱ्याच्या लक्षात आलो, कसं काय अवघडच झालं. देवाच्या जवळ गेलेल्या माणसाला वाटते देवानं खाऊ नये, त्यानं खाल्ल्यावर आमचं कसं व्हायचं? आपल्याला तर कुसळच खाणं आहे का नाही. सगळे म्हणले देव लोणी खाला, लोणी खातो लोणी. जाऊ दे म्हणले, काल दूर गेले असतील, जेवले नसतील, त्याच्याकरता भूक लागली, खाऊ द्या लोणी. मग काढा काकडा चिमणे भाऊ, काकडा तुपात पेटवलेला काकडा, जवळ 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 जवळ. पुजारी हुशारच होते, अनंत शास्त्री. पुजाऱ्याने विचार केला, आता बघू, देव जर खरा असला तर काकड्याला भेट नाही. चांगला पेटलेला काकडा मुद्दाम जवळ 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 नेला. नामदेवराय माग माग सर. पुजारी म्हणले, अरे इतक्या दिवसात असं कधीच झालं नाही ना, असं कसं होय? काकडा लावल्या माग कसं काय सरकायला देऊ? पाठीमाग काही निष्ठावंत वारकरी होते. काकड्याला ठराविक लोक बसायचे. वैकुंठवासी महंत भीमसिंग बाबा काकड्याला असायचे. हो, महंत वैकुंठवासी बंकट स्वामी भीमसिंग बाबांचे चुलते. बाबांचं जरी नाव घेतलं तर वाईट थोडंच. वैकुंठवासी बंकट स्वामी काकड्यांना बसायचे. त्यांचा काकडा ऐकण्यासाठी पुण्यातले गंधर्व यायचे. गंधर्व फार मोठमोठाली लोक यायची. अशी काही त्या काळातली, नामदेवरायाच्या काळातली काही तात्विक निष्ठावंत काकडा ऐकणारी लोक होती. पुजारीत पाठीमागं गेले आणि त्यांना विचारलं, लोणी आत्तापर्यंत आमच्या 3 पिढ्या झाल्यात, देवानं लोण्याचा गोळा तोंडाला लावल्यावर खाल्ला नाही, आज अर्ध लोणी गायब झालंय. कशाचा प्रसाद वाटायचा आहे? मोठे पण वाटायला पाहिजे होतो. देवानं उष्ट केलेलं लोणी जर आपल्याला प्रसाद भेटत असेल तर याच्यापेक्षा आनंद कोणता मोठा आहे? पण माणसं लय चालू, देव खात नाही म्हणून नैवेद्य दाखवतात. या माणसं आग्या मोळाच्या माश्या आहेत. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देतात, आणि गंधावाला चालल्यावर त्याला डसात्यात. आग्या मोळाच्या माश्या आहेत, काय नसते. माणसं कीर्तनात बसली म्हणजे लय साधू आहेत का? आता लोकनाट्य लावा ना, याच्यातले 25% तिकडं, काय नसते, कोणीकडे जातात कोणीकडे बी. पण मला असं वाटतंय, खिरीतला चमचा कडीत घातलेला जमतो बरं. आधा कदा खीर वाढ्यावर जर चमचा नसल तर मग त्या चमच्यानं कडी वाढायला जमती माऊली. पण कढीच्या चमच्यानं खीर वाढली की चटच इचकत आहे. एखाद्या वेळेस तिकडे इकडे आले तर धकतेन चमचे, पण हे चमचे तिकडे गेले मग सगळं इचकत आहे. विठाला विठाला हो, एरवी देव भेट नाही हो म्हणे.
एकदा संत नरहरी महाराजांच्या घरी जगाच्या मालकाने लढ हातात धरली तर ते त्यांच्या त्या सोन्याच्या लढीने हात भाजले तरी काही खंत करत नाही. 12 गावाग्नी गिळला तरी काही खंत नाही. आणि काकड्याला देव भ्याला आज. वारकऱ्याने सांगितलं पुजारी बाबा जरा काहीतरी दुसरंच आहे. अरे वारकऱ्याने दुसरंच आहे म्हणल्यावर ते दोरे गंड्याच्यात नादी लागली. त्याला वाटलं दुसरंच आहे म्हणल्यावर काय आहे काय दुसरंच असं. ते म्हणले दुसरं तिसरं काय नाही. आज नामदेवराय दिसत नाहीत. नामदेवराय दिसत नाहीत. कारण सज्जनांनो लोणी खायचं नव्हतं पण विटेवरच्या मालकानेच सद्भावना दिली लोणी खाय. त्याला बी कळालं पाहिजे की नामदेवरायाचा अधिकार किती मोठा आहे. हे विटेवरच्या मालकाने सूचित केलं. वारकरी लय मोठा असतो राजे. नामधारका इतका मोठा जगात कोणीच नाही. ऐशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. ब्रह्मवेत्ते तर 4च सांगितले. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. नमामि शनेश्वरम. विठाला विठाला ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे आपोलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग कडक करा आवाज. विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला. माझ्या याचा बेस वगैरे कमी करा. एकदम कडक आवाज करा. देव तुमचं चांगलं करेल. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे. इको कमी करा. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात की संतांनी ब्रह्मांडाचा मालक ऋणी केलाय. ऋण या शब्दाचा अर्थ कर्ज. देवावर संतांचं कर्ज आहे. पवित्र संतांची भूमी आहे. मधल्या कीर्तनकारांनी संतावर बोलावं. पहिला आणि काल्याचा कीर्तनकार त्याला मर्यादा आहेत, बंधन आहेत. मधल्या कीर्तनकारांनी संतांच्या भूमीत संतांचं चरित्र वर्णन करावा. हा वारकरी संप्रदायाचा दंडक. समय जाना संप्रदायाचा नियम आहे. मालक सांगतात पैठणचे की संतांचं देवावर कर्ज आहे. तो संतिकेला ऋणी. ऋण म्हणजे कर्ज. चारवाकांनी प्रश्न केलता नाथांना, महाराज संतांनी त्यावेळेला देवावर कर्ज केलंय. देव तर संतांपेक्षा श्रीमंत आहे. मालकांनी सांगितलं होय. तरी पण संतांचं कर्ज आहे. चारवाक मोठे हरामखोर असतात. लक्षात असू द्या चारवाक कोण असतात. हे भडवे आपल्याच जन्माला येतात, आपल्या सोबत मोठे होतात, आपल्या सोबत खातात आणि आपले वाभाडे काढतात. या हरामखोरायला चारवाक म्हणतात. विठाला अशा चारवाकांनी पैठणच्या मालकांना प्रश्न केला. त्याला अक्कल असावी. मालक कोण आहेत पैठणचे? का म्हणे तुम्ही संत भजन कोणाचं करता? त्यांनी सांगितलं विटेवरच्या मालकाचं आणि काशीतल्या मालकांचं. मग मला सांगा, तुम्ही ज्या अर्थी विटेवरच्या मालकाचं आणि काशीतल्या मालकांचं भजन करतात त्या अर्थी ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत ना? होय. मग मोठा माणूस हा लहान्या माणसांकडनं कर्ज कसं घेईल? मला असं वाटतं परिस्थिती बदलली. बरेच मालक गड्या कुंदडीन पैसे घेतात. कारण गडी शिस्तीत राहते. हे मालिकला की दारूवाल्याचं बिल नेऊन देतो म्हणून याच्यावर अशी फजिती येतेच. हे आपल्या मालकाची परिस्थिती. पण हे दोन मालक अधिकारी आहेत. संतांकडनं कर्ज घ्यायची गरज नाही. तरी पण पैठणच्या मालकानं सांगितलं चारवाकांना तुम्हाला काय वाटत असेल ते वाटू द्या, पण संतांचं देवावर कर्ज आहे.
कर्ज हे पैशाचंच असतंय असं नसतंय सज्जनांनो. नाना प्रकारचे उपकार कर्जाच्या पलीकडचे ठरू शकतात आणि हे ऋण देवाच्या डोक्यावर संतांचे. एक महत्वाचं कर्ज सांगतो. ब्रह्मांडाचा मालक, वैकुंठामध्ये अधिष्ठित असणारा जगाचा मालक, विशिष्ट प्रकारची एक खोळ पांघरून बसलेला जगाचा मालक, हा तो आम्हाला माहित नव्हता. सज्जनांनो, राजकीय क्षेत्रातल्या मोठ्या लोकांच्या सानिध्यात त्यांचे प्रचार प्रमुख असतात आणि ही लोक त्या मोठ्या लोकांचा प्रचार करतात म्हणून ही बाकीच्या लोकांना ती माहीत होतात. तसा ब्रह्मांडाचा मालक, वैकुंठामध्ये विशिष्ट प्रकारची खोळ पांघरून बसलेला, तो विश्वात कोणालाच माहित नव्हता. हे सर्वात मोठं कर्ज आहे, संतांनी तो ठावा केलाय. अमोची अभावे तुझा देवपण, अमोची अभावे तुझा देवपण, एका विसरोनी राहिलासी, एका विसरोनी राहिलासी, अमोची अभावे तुझा देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण. वजनात बोलतात मालक. देवा, अरे आमच्या मुलं तुला मृत्यू लोकामध्ये या त्रिभुवनात देवपण जर आला असेल तर आम्ही तुझा प्रचार केलाय. तुझं देवपण आणि तुझं देवपण तुझं देवपण म्हणे आम्ही असनिया जाना, तुझा देवपण तुझा देवपण तुका म्हणे आम्ही आसोनिया तुझं देवपण आणि येले. देहूचे मालक सांगतात, देवा हे तू विसरून राहिलास. अरे आम्ही तुला देवपण आणलंय. याच्याही पलीकडचा एक पुरावा आहे. ही देवी कोणी कुणीची हे कुळ देवी कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने. गोडसा विचार करा सज्जनांनो. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, गोरोबा काका, मुक्ताई साहेब, जनाबाई, सखूबाई यांनी जर माऊली अवतार घेतला नसता तर विटेवरचा मालक आपल्याला कळाला असता का? काशीतला मालक आपल्याला कळाला असता का? आपल्याला तर कळाला नसता. हे तर लांब सोडून द्या, जगाच्या मालकालाच प्रसिद्धी देण्याचं काम संतांचे. हे विश्वाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी मनोनी नाचे माघे माघे वाहे अंगे आपुलिया. नाना प्रकारचे संतावरचे संकट आपल्यावर घेतोय. साकडे पडोने दी काही व्यथा आपणची माथा ओढवी. साकडे म्हणजे संकट. संतांचं देवावर कर्ज याच्याकरता वाटतील ती आलेली संकट स्वतः स्वीकारतो देव. आपणची माथा ओढवी एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. पैठणचे मालक नमूद करतात,
या त्रिभुवनामध्ये सर्वात जर श्रेष्ठ उंच स्थान कोणाचं असेल तर ते संतांचे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठाला विठाला. तुम्ही जेवढा बाळूला आशीर्वाद देताल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा, या परम पावन सोहळ्यामध्ये एक कमी माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला अशा पवित्र स्थानी कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं ते महत् भाग्य आहे. ब्रह्मलीन शिवस्वरूप सद्गुरु कार्तिकदास भारती बाबा अशा परम पावन साधूच्या स्पदस्पर्शाने पुनीत असणारा हा परिसर, संताच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी, या कणाकणामध्ये शिवनामांचा उच्चार आहे, दत्तनामांचा उच्चार आहे, रामकृष्ण नामाचा उच्चार आहे. अशी परम पावन भूमी, अशा महान सद्गुरू राजांचं समाधिधन, फार मोठं पवित्र स्थान, अशा सद्गुरुनाथांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. मला असं वाटतंय आजचे यजमान श्री गणेश देवीदास जराड, श्री सखाराम भानुदास कडुळे, आजचं यजमानपद त्यांच्याकडे. जराड आणि कडुळे त्यांना कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात गानसम्राट गानकोकिळा या परिसराला लाभलेलं गायन क्षेत्रातलं तात्विक सात्विक रत्न आदरणीय माऊली महाराज शिंदे ते संपर्क करत होते. आज हजरसुद्धा आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. आदरणीय चे माऊली महाराज आवटे गायनाचार्य, त्यांनासुद्धा धन्यवाद प्रणाम. चे आदरणीय हरिभक्तीपरायण चिमणे महाराज, त्यांनासुद्धा प्रणाम. सोबत उत्तरेश्वर बापू वांगीकर आहेत, त्यांनासुद्धा प्रणाम. बाजूचे हरिभक्तीपरायण सोपान महाराज आहेत, पिणेकरी बाबा, आदी करून या बाजूचे सगळे संस्थेचे विद्यार्थी ज्यांनी सुरुवात केली ते आदरणीय नारायण महाराज आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या धर्मानाम पवित्रयो, धर्मानाम पवित्रयो, धर्म संन्यासो पवित्रयानाम, रक्तांबरसित व्रधोकायान वैशान्यरदग्धस्थितेषु. असे गोडशे अधिकार संपन्न या गादीवर उत्तरदायित्व ज्यांचं आहे असे आदरणीय पूजनीय चैतन्यजी महाराज, महाराजांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे काळे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण कडुळे महाराज, तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आपला अमूल्य वेळ खर्च करून आले तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. मी करतोय विषय नाही, आळंदीतल्या मालकांचा पुरावा आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. संप्रदायातल्या लोकांनी भान ठेवलं पाहिजे. पक्वात छान वाजिता येतो म्हणजे तुझ्यावर परमार्थ नाही, गाता चांगलं येते म्हणून तुझ्यावर परमार्थ नाही, कीर्तन चांगलं करता येतं बाळू तुझ्याहून प्रमाण नाही, आपल्या तिघावरही परमार्थ नाही. हे लोक येतेत म्हणून आपला परमार्थ आहे. विठाला विठाला. म्हणून श्रोत्यांना पुनश्च प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, विश्वाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी ब्रह्मांडाचा मालक नाचतोय. जेवढा आशीर्वाद गोड द्या बोलेल. संत शिरोमणी नामदेवरायांच्या पत्नी माहेरी गेल्या दीपावलीला. वडील फार श्रीमंत होते. वडिलांनी सांगितलं पत्नीला, लक्ष्मी, राजाने माझ्यावर प्रसन्न होऊन मला सोन्याचा पलंग दिलाय. तो पलंग जाताना आपल्या ताईला देऊन टाकू. उदार अंतकरणाचा बाप होता. राजाने बक्षीस दिलेला पलंग, त्या पलंगाला पाठ नव्हती लावली बापानं. मुलगी दीपावलीला आल्याच्या नंतर त्या पलंगावर तिला विलास दिला. नाही झोपली ती. रात्र रात्र जागून काढली. तिसऱ्या दिवशी आईने विचारलं, बाई तू का झोपत नाहीस? तिनं सांगितलं, माय हिऱ्या माणिकाची कोंदण केलेल्या महालामध्ये सोन्याचा पलंग टाकला, पण या वाड्यात टाळ वाजत नाही ग, त्याच्याकरता मला झोप येत नाही.
आम्ही झोपड्यात राहतो गाई, आम्ही झोपड्यात राहतो गाई, पण 3 टाइम भजन केल्याशिवाय आम्ही भाकरी खात नाहीत. आम्ही 14 लोक भजन करतो. नामदेवाची घरी 14 जणे 14 जणे स्मरती हरी. सामान्य त्यागे सज्जन पावणे 6 क्विंटल सोन्याचा पलंग बापाने आराम करण्यासाठी दिलाय, पण ज्या महालात भजन नाही त्या पलंगाचा त्याग जिने करावा. हे सामान्य टोक असेल का? सामान्य टोक. या भक्तीचं कर्ज जगाच्या मालकावर आहे. याच्या पुढे पहा, ज्या घराण्यातली परंपरा होती नित्य प्रभूला नैवेद्य द्यायचा, कमी करायको. एके दिवशी हटा करता, हाट म्हणजे बाजार, पुरातन शब्द आहे. दामू शेट्टी हटा करता ज्या वेळेला गेले, सांगितलं नामा जी, जी शब्द वापरला. मला वाटते 5 लाख रुपये तोळा, पण हा जी शब्द भेटायचा नाही माऊली, नाही भेटायचा. सुनाईनं जरा जरा लाजलं पाहिजे, त्याच्या जिभेला वेल्डिंग झाली पाहिजे. सासू सासऱ्याने कमिलेली संपत्ती तुपात बुडून खात्यात आणि त्याला नीट बोलत नाहीत. झोपीत भिताड अंगावर पडून यायच्या. माती मसनवाट्यात करायचं कामच नाही, घरालाच फुकून द्यावं लागल. काय करायचं? कीर्तन ऐकून हरिपाठ म्हणून तुळशीला येडे घालून घरच्याला नीट बोलत नाहीत, पुरात वाहून जातात. विठाला विठाला नामा जी, जी बाबा. मला वाटतं 1 महिन्यापूर्वी आपल्या गाडीत एक बापू पोरग बसत होतं. हो. एक मुलगा गाडीत बसायचा. माझी चप्पल मंडपाच्या बाहेर सोड्यावर माऊली ते गाडीत नेऊन चप्पल ठेवायचं आणि कीर्तन आटपल्यावर मंडपाच्या जवळ चप्पल घेऊन येतो. इतकी सोय करीत होतो. पण 15 दिवसाच्या नंतर कळालं हे माईला नीट बोलत नाही. म्हणलं हे आरामखोर आपली गाडी पुलात घालीन. म्हणलं भडव्या तू गाडीच्या खाली उतर, तू माईला नीट बोलत नाही ना आमच्या चपला उचल, तू ह्या पापानं गिरगावकर जळण हरामखोरा उतर तू गाडीतून उतर. काय नाही, देवदेव करणारे नालायक असतात काही काही. जे मायबापाला नीट बोलत नाहीत ते भडवे परमार्थात जरी आले तर परमार्थ पण वरी जात नाही, ते हरामखोर परमार्थाला खाली घालतात. विठाला फार देवदेव करतात, पण ही चांगली गोष्ट आहे का? मी 20 वर्षापासून कीर्तन करतोय. कीर्तनाला माणसं बैलगाड्या आणत होते, कीर्तनात साधूचं चरित्र सांगितल्यावर रडत होते आणि जाताना कंसाचं बाटू कुपटून नेत होते. यायच्यापेक्षा तमाशा पाहणारे चांगले. यायला कोण्या नरकात टाकावं, देवाला सुद्धा सुधारणार नाही, यायच्यासाठी स्वतंत्र नरक करावं लागेल. विठाला हे नामा जी बाबा. काय आदर असेल जी शब्दात. वडिलांना जी शब्द, बहाला जी शब्द, जी बाबाजी. नामा आज मला गडबड आहे, आज तू नैवेद्य घेऊन जा. ऋण सांगतोय, ऋण ऋण ऋण. आणि मग मनोनी नाचे मागे मागे. ऋण सांगतोय. पहिला ऋण ऐका, सोन्याच्या पलंग त्यागला, भजन नाही. सामान्य कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. काय वाटत असेल त्या विटेवरच्या मालकाला, माझ्या भजनासाठी सोन्याच्या पलंगाचा त्याग. नामदेवराय नैवेद्य घेऊन मंदिरात गेले. वडिलांनी सांगितलेलं काम होतं. मंदिरात नैवेद्य गेला, नैवेद्य उघडा केला, तुळशीचं पान ठेवलं, तुकडा मोडला, पाणी फिरवलं. अपानो भयस्थितीषु अन्नपूर्णास्ततेवच मुद्यभ्यस्स सत्विदायाः यत्क्रियान सर्वेषुतः उदरं पोक्षहितार्थायं जठरानलो तृप्तावसायं भोक्तव्या यज्जायते न क्रिया. श्लोक पटला. जेव्हा प्रभू भगवान म्हणतात नामा, अरे मला भूक नाही. नामदेवराय सांगतात देवा मी आंघोळ केली, केली मी आंघोळ, नाही मी वोंगळ, केली रे आंघोळ. फार लांबलंच अभंग आहे, खूप कडव्याचा अभंग आहे. नाही मी वोंगळ, केली मी आंघोळ. देवा मी स्नान करून आले, मी वोंगळ नाही, मी पारसा नाही रे. तुला का जेव्हा वाटत नाही? भक्तीची ताकद सांगू सज्जन. ऋणाची पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्यास वे. विटेवरून होडी टाकली, मांडी घातली आणि नामदेवराय जे सोबत जेवत होते.
काय भक्तीचं टोक असेल. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवू लागली विटेवरची मूर्ती. काय भक्तीचं टोक असेल. त्या अभंगात काही कडवे असे आहेत ज्याच्या अंतकरणात वारकरी संप्रदायाची रग आहे. अशा माणसांनी अभंगातले कडवे वाचित असताना एकांतात त्याचं अंतकरण द्रवेल. इतके सुंदर कडवे आहेत. देवा, मी तुझ्या पायावर रक्ताचा सडा करीन रे प्रभू, तो का जेवत नाहीत आमच्या हाताने. काय निष्ठा असेल या लोकांची. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. या घरातला प्रत्येक जण त्या निष्ठेतला होता. त्या निष्ठेतला एके दिवशी दिपाळीचा सण आला. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय. आईसाहेब नामदेवाला म्हणतात, नामा, दिपाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या इथं विटेवरचा मालक आंघोळी करता येईल का रे. नामदेवरानं सांगितलं, आईसाहेब, रोज देवाला नित्य उपचार असतात. आज तर दिपाळीचा सण आहे, धनत्रयोदशी 5 दिवसाचा सण आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, लक्ष्मी, धनत कुबेर पूजन, बलिप्रतिपदा, पाडवा, यमद्वितीया, भाऊबीज. ह्या 5 दिवसात मंदिरात फार मोठा उत्सव असतो. गाई अशा उत्सवात आपल्याकडे कसं बोलवायचं. नामा, फार दिवसाची इच्छा आहे रे. देवानं पहिल्या दिवशी आपल्याकडे आंघोळी करता यावा. ऋण सांगतोय, ऋण. नामदेवरायनं आईला विचारलं, आई, मला जसं कळतंय तसं आपल्या घरात उठणं नाही ग. आणि देवाला केशर कस्तुरीचं उठणं लावते. वेदाम घोष पुनितायाम पंचगव्या स्थित मंत्रोजाल सर्वा स्थिता भय व्याप्तिना सर्वस्थितो हिर्याति संगा कंचनम हेमभुवनाति सर्वायाम आपांपति निर्भयो सरितातिवोगायम यत स्नानोदक शुद्धो भव सर्वस्थितेषु यत पुनितायाम भोगाचारयो. माय, एवढा मोठा भोग असतो ग. आणि एवढं सोडून आपल्याकडे साधं उठणं सुद्धा नाही. ऋण सांगतोय, ऋण. घोणाबाईनं सांगितलं, नामा, 5 दिवस एका श्रीमंताचा दसरा काढाय. 5 दिवस एका श्रीमंत घराचा दसरा काढा. आणि त्या दसऱ्याच्या बदल्यात निठोभर तिळ मागितलेत रे. निठोभर तिळ मागितलेत. त्या श्रीमंत बाईनं तिळ देऊन टाकले होते. तिळ. नामदेवराय म्हणतात, ठीक आहे आई, निदान उठणं तरी आपल्याकडे बोलण्याचा प्रयत्न करतोय. मंदिरात गेले. साक्षी गणपती आहे पांडुरंगाच्या मंदिरात. नामदेवरायच्या पायरीपासून वरी जाताना डाव्या हाताला साक्षी गणपती आणि उजव्या हाताला महाराष्ट्रातल्या निष्ठावंत वारकऱ्याची समाधी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे जळोजी मळोजी नावाचे सुतार होते. पांचाळ होते ते. पांडुरंगाचा बरमाटी सागाचा मंडप जो बांधला तो त्यांनीच. तो महिन्याची वारकरी होते. निष्ठावंत वारकरी. संप्रदाय निष्ठावंत लोकांवर चाललाय, भांगाऱ्यावर नाही. विठाला विठाला परवाला आमचा एक मित्र भेटला. ते म्हणला, मी लय सुंदर कीर्तन करतो. म्हणलं, कीर्तनात धोतर नेसून घरी गेल्यावर मलंग भाईवानी कपडे घालतू. तुला येम इतका हानीन भडव्या, इंचभर जागा ठोणार नाही तुही लाल करायची. विठाला विठाला राजे हो, नाटकात नाटक चलत नाही तर परमार्थात नाटक कसं. येथे नाही खोटा तालत परिहारा, पांडुरंगा